मुंडे पॅचअपवर दमानिया आणि जरांगेंनी संताप व्यक्त केलेला आहे. क्रूर मृत्यू होतो तरी राजकारण करणार का? धस मुंडे भेटीवरून दमानिया कडाडलेले आहेत. खून पचवला की धसांना आमिष मिळालं, असा सवाल मनोज जरांगेंनी उपस्थित केला आहे. त्या दिशेने गेले कसे, मुंडेंची पायरी चढले कसे? जेव्हा तुम्ही कुटुंबाबरोबर 2 महिने जाताय आणि सातत्याने त्यांची बाजू लावून धरताय की त्यांना न्याय मिळाला पाहिजे, मग तुमची पायरी तुम्ही चढलात कसे सुरेश धस? आणि म्हणूनच मी पहिल्या दिवशीपासून तेच म्हणतेय की पहिल्या दिवशी सापडलेले 2 मोबाईल आणि त्याच्यात असलेला जो फोन, जो बड्या नेत्याचा फोन होता, तो आजपर्यंत बाहेर आलेला नाहीये. आणि त्यांना सगळे वाचवण्यासाठी आता हे सगळं सुरू झालंय. म्हणजे त्यात फडणवीस पण आहेत, बावनकुळे पण आहेत, धस पण आहेत आणि मुंडे तर नक्कीच आहेत. अजित पवारांबद्दल तर आपण बोलायलाच नको. इतक्या लवकर देशमुखांचा संतोष भायाचा विषय सोडून ते इतक्या लवकर पळ काढतील आणि समाजाला संकटात सोडून जातील आणि उन्हात पडलेलं देशमुखांचं घर त्याच्यावरती इतक्या लवकर छत्रही धरलेलं जाळून टाकतील, कधीही वाटलं नव्हतं. मला ताई विश्वासच बसाना भाऊ. ते दस गेले असते का, मवाळ झालाय का, खवाळ झालाय का, काही आमिष मिळालंय का, काय झालंय का, देशमुखांचा खून पाचवायचा आहे की काय, मला काय माहित नाही याच्यातलं.